नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर सर्वांचे सगळ्यात पहिले मनपूर्वक आभार। आपले इंस्टाग्रामला 20,000 फॉलोअर कंप्लीट झालेले आणि थोड्या दिवसामध्ये आपल्या यूट्यूबला पण 10,000 सबस्क्रायबर ही कंप्लीट होतील। मेन एक रीजन हे तुम्हाला सांगणं आहे की मी कोणती पण सिरीज स्टार्ट करतोय, त्या सिरीजच्या स्टार्टिंगला खूप सारे लोक कन्सिस्टन्स राहतात 2-3 व्हिडिओपर्यंत आणि नंतर तुमची कन्सिस्टन्सी ही मला दिसत नाही। तर तुम्ही कन्सिस्टन्स राहा, हे माझं पहिल्या लेक्चर पहिल्या दिवसापासून सांगणं आहे आणि आत्ता पण तेच सांगतोय मी की जी पण सिरीज मी स्टार्ट केलेली त्या सिरीजला तुम्ही शेवटपर्यंत जर फॉलो केलं तर स्वतःला खूप जास्त कॉन्फिडंट फील करा। तर मी तुम्हाला तेच सांगतोय की डे बाय डे तुमचा जो व्हिडिओ आता मी टाकत चालणार आहे ते तुम्ही काय करा, कंटिन्युअसली त्याच्यावर काम करत राहा। आणि मी आता आठवड्यातून 3 किंवा 4 असे टार्गेट धरलेले, ज्यामुळे काय आपली क्वालिटी जास्त मेंटेन राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून जास्त मी कंटेंट डिलिव्हर करू शकतो। डेली व्हिडिओ करणं सध्या काही दिवसांसाठी पॉसिबल नाही, नंतर आपलं कंटिन्युअसली काम चालू राहील। आणि मी सांगितलं की 15 जानेवारीपर्यंत आपली पायथॉनची सिरीज ही कंप्लीट होईल आणि ती होईलच। मी असं मध्ये कोणतंही पण काम सोडत नाही। सी लँग्वेज पण कंप्लीट केली होती, त्याच्यातले 2 टॉपिक आहे, स्टोरेज क्लासेस, कमांड लाईन आर्ग्युमेंट। ते आत्ताच्या टायमिंगला एवढे यूजमध्ये नाही, त्याच्यामुळे मी त्यांना काय शिकवलं नाही। आत्ता पण पायथॉनमध्ये पण मी सगळ्या गोष्टी घेणारच आहे, ॲडव्हान्स गोष्टी पण घेणार आहे, बेसिक गोष्टी घेणार आहे, प्रोजेक्ट पण घेणार आहे। थोडंसं कन्सिस्टन्सी राहा, त्याच्यामुळे माझं काय मोटिवेशन टिकून राहिले। आणि इथं बघा की पहिल्या असे म्हणजे व्ह्यूज आपले कमी नको व्हायला, म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही काम करत राहा। मी पण माझ्याकडून एफर्ट देत राहील, तुम्ही पण तिकडून एफर्ट देत राहा, म्हणजे काय तुमचं जे एंड रिझल्ट आहे पायथॉन तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे ती मिळेल। आलं ना? तर आता काय आजचं जे टार्गेट आहे त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करू की आज आपल्याला काय करायचं आहे। थोडे काही लॉजिकल प्रोग्राम घ्यायचे, जसे की आता मी फिबोनाची नंबर झाला आणि त्याच्यानंतर आपलं फॅक्टोरियल नंबर झालं, सम ऑफ डिजिट झालं, आर्मस्ट्राँग नंबर झालं, हे प्रोग्राम आपल्याला आता डिस्कस करायचे। म्हणजे की ऑलमोस्ट मी बघत आलेलो आहे पहिल्या लेक्चरपासूनच की बऱ्याचशा गोष्टी आपल्या आता कवर होत आलेल्या आहे। आणि ही प्रोग्राम मी जसे वाईल लूपमध्ये घेतले तसे फॉर लूपमध्ये पण एकदा मी समराईज करूनच घेणार आहे। आणि पुढचं जे लेक्चर आहे हे तुम्हाला मी शिकवणार आहे की व्हाईल लूप आपण कसं कलेक्शनमध्ये यूज करतो। आलं ना? कलेक्शनमध्ये जो डेटा आहे त्याला कसं आपण व्हाईल लूपच्याद्वारे प्रिंट करू शकतो, व्हाईल लूपच्याद्वारे आपण डेटा कसा ॲक्सेस करू शकतो, ते सगळ्या गोष्टी आपल्या येणाऱ्या 2 पुढच्या लेक्चरमध्ये राहील। आता हे लेक्चर बघू, आता मला काही कारण असतो काही बाहेर ठिकाणी जाणं आहे, तर स्टुडिओ जर तिथं अरेंज झालं तर तिथं मी शूट करेल, नाहीतर आपलं जे फ्लो चालू आहे त्या फ्लोने मी सांगितलंच आहे तुम्हाला। एंड डेट पण सांगून दिली, एंड डेटच्या आधीच आपला सिलेबस काय हा कंप्लीट होईल म्हणजे होईल। आलं ना? आता त्याच्यानंतर नेक्स्ट सिरीज कोणती लॉन्च करायची असं पण विचारलेलं आहे, तर C++ किंवा जावा किंवा HTML CSS जावास्क्रिप्ट याच्यामधून कोणती पण आपली सिरीज नवी स्टार्ट होऊ शकते। तर तुम्ही जी सांगशाल ती सिरीज आपण स्टार्ट करू। आलं ना? तर आजचं जे टार्गेट आहे आधी ते कंप्लीट करू आणि मग बाकीच्या गोष्टी तर आपल्या कंटिन्युअसली चालतच राहणार। पहिलं म्हणजे की तुम्हाला आता मी शिकवणार आहे फॅक्टोरियलचा प्रोग्राम कोणता आहे फॅक्टोरियलचा प्रोग्राम। नंतर दुसरं शिकवणार आहे फिबोनाची सिरीज, आणि फिबोनाची सिरीज झाल्यानंतर सम ऑफ डिजिट, आर्मस्ट्राँग नंबर हे प्रोग्राम पण घेऊन घेणार आहे। म्हणजे काय तुम्ही लॉजिकली एकदम एका नेक्स्ट लेवलपर्यंत गेले तर पुढचं जे काम आहे मला काय इझी होऊन जाईल। जसं फॅक्टोरियल म्हणजे काय आहे, तुम्ही आता मॅथमॅटिक्स शिकले असाल ना, माहिती ना मॅथमध्ये फॅक्टोरियल कसं कॅल्क्युलेट करता। जसं की 5 फॅक्टोरियल आहे, याला कसं लिहू शकतो मी, 5 × 4 × 3 × 2 × 1 बरोबर, 5 4 3 2 1। म्हणजे काय एक एक काय होत चालतो रे, कमी 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 होत चालतो। हे झालं काय 5 फॅक्टोरियल, म्हणजे आपण फॅक्टोरियल कॅल्क्युलेट कसं करतो हे तुम्हाला मी शिकवलं। आलं ना? आता जसं की 5 फॅक्टोरियल कॅल्क्युलेट केलं तर 5 × 4 × 3 × 2 × 1 यांचं जर तुम्ही केलं तर काय 20 20 × 60 60 2 120 आणि 120 × 1, तर हा झाला टोटल आपला 120, हा एंड रिझल्ट आला। आता मला सांगा सम ऑफ एन नॅचरल नंबरमध्ये काय केलं होतं मी की मला एक डब्बा लागेल जो काय करेल एंड रिझल्ट आणून देईल। तर इथं सेम पण मला काय करायला लागेल, हा एंड रिझल्ट स्टोअर करण्यासाठी कोणीतरी एक डब्बा लागेल आणि त्या डब्याचं नाव इथं काय दिलं मी, फॅक्ट नाव दिलेलं आहे। काय दिलं, फॅक्ट नाव दिलेलं आहे। आता इथं ऑपरेशन याच्यात व्हॅल्यू कोणती घ्यायची, मी काय सांगितलं हे नुसतं डब्बा डिक्लेअर करून चालेल का, आपल्याला नाही। त्या डब्यामध्ये तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू इनिशियलाइज करावं लागेल जर तुम्हाला एंड रिझल्ट स्टोअर करायचा आहे। तर सममध्ये काय केलं तर 0 केलं होतं। आता मी जर 0 केलं आणि यांच्यामधलं ऑपरेशन कोणतं आहे, मल्टिप्लिकेशन, तिथं काय होतं ॲडिशन होतं। एखाद्या डब्बा बनवून आपण काय त्याच्यामध्ये 0 ॲड केलं तर काही इफेक्ट पडणार आहे का नाही। जसं 120 मध्ये 0 ॲड केलं तर काही फरक पडणार आहे का नाही। पण तुम्ही जर 120 ला 0 ने मल्टिप्लाय केलं तर एंड रिझल्टच निघून जातोय, डायरेक्ट 0 होऊन जातोय, म्हणजे एंड रिझल्टवर इफेक्ट पडतोय। तर अशा टायमिंगला काय 0 नाही, मग त्याच्या पुढची व्हॅल्यू बघा, त्याच्या पुढची व्हॅल्यू काय 1 आहे।
जर मी या पूर्ण नंबरला 1 मल्टिप्लाय केलं, 120ला 1 मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, आपल्या एंड रिझल्ट काही इफेक्ट पडणार आहे का, नाही. जसं मी काय करतो की 120ला 1 मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार आहे का, नाही. म्हणून मी काय केलं, एक फॅक्ट नावाचं व्हॅरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये काय केलं, एक डब्बा मी बनवला ज्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिले जेव्हा काहीच स्टोअर नाही, जेव्हा पूर्ण एम्प्टी, तेव्हा फॅक्टमध्ये काय 1 व्हॅल्यू आपली स्टोअर असेल. काय असेल, एक फॅक्ट नावाचा एक डब्बा बनवला ज्याच्यामध्ये जेव्हा काही स्टोअर नाही तेव्हा काय असेल, 1 व्हॅल्यू आपली स्टोअर असेल. काय असेल, 1 व्हॅल्यू आपली स्टोअर असेल. तर हे झालं फॅक्टोरियल काय राहतं हे तुम्हाला समजलं. आता त्याच्यानंतर मला पुढं काय काम करायचं, त्याच्यानंतर काय काम करायचं इथं बघा की फॅक्टोरियल झाल्यानंतर या फॅक्टोरियलला कॅल्क्युलेट कसं करता हे मी तुम्हाला सांगितलं. आता पुढं काम काय, मला याला जर मी असं लिहिलं तर मी काय केलं, याला जर असं लिहिलं तर 1 × 2 × 3 × 4 × 5 असं जर लिहिलं तर 1 × 2 × 3 × 4 × 5 तर रिझल्ट काय होणार आहे, चेंज होईल का आपला रिझल्ट काय होईल, चेंज होईल का, नाही. का चेंज नाही होणार, तुम्ही असं मल्टिप्लिकेशन केलं काय आणि असं मल्टिप्लिकेशन केलं काय, दोन्ही ठिकाणी काय सेमच आहे, काय सेमच आहे. जर मी असं केलं की 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 म्हणजे एक लूप जर लावला, काय एक लूप लावला की या लूपला मी काय सांगतोय की i = 1 पासून स्टार्ट करा, नंतर तुम्ही आयला एक इन्क्रीमेंट करा, 1 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 असं तुम्ही काय 5 पर्यंत काय करा, आयला इन्क्रीमेंट करा आणि इनिशियलाइज कडून करा, i = 1 पासून करा. तर इथं i = 1 पासून काय केलं, मी इनिशियलाइज केलं आणि मी काय सांगितलं, जसं 5 आलं ना तुम्ही थांबून जा, काय करा तुम्ही थांबून जा. तुम्ही म्हणशाल सर इनिशियलायझेशनवाली कंडिशन पण भेटली, एंडिंग पॉईंट पण भेटला, मग आता तुम्ही याला लिहिणार कसं, तुम्ही म्हणशाल एकच काम जर तुम्हाला परत परत करायचं आहे, जसं याच्यात काय काम करायचं आहे, 1ला तुम्ही त्याच्या पुढचा जो नंबर आहे त्याच्याशी मल्टिप्लाय करणार, नंतर 3शी काय करणार मल्टिप्लाय करणार, नंतर 4शी काय करणार मल्टिप्लाय करणार, नंतर 5शी काय करणार तुम्ही मल्टिप्लाय करणार. तर मल्टिप्लाय करत करत तुम्ही बघा इथं बघा, व्हाईल i > मी काय केलं की मला 5 पर्यंत पाहिजे ना, तर i > काय केलं मी 5 पर्यंत त्या लूपला चालवत गेलो, 1 पासून तर 5 पर्यंत काय केलं त्या लूपला चालवत गेलो मी 1 2 3 4 5 आणि मग तुम्ही म्हणशाल सर हा लूप तर चालतोय, पण तुम्हाला काम काय करायचं हे तर लिहावं लागतं. तुम्हाला हे पण समजलं की एक इन्क्रीमेंट करायचं आहे, i++ म्हणजे काय i+1 करतो मी, तुम्हाला माहिती आहे i++ लिहिलं याच्यात एरर येतं, त्याच्यापेक्षा काय लिहा तुम्ही i = i+1 की तुम्हाला काय करायचं आहे, एकनी आयला इन्क्रीमेंट करायचं आहे आणि ऑपरेशन काय करायचं आहे की तुमची फॅक्टमधली जी व्हॅल्यू आहे ना ती कंटिन्युअसली काय होणार आहे, अपडेट होणार आहे फॅक्ट × i करून. तुम्ही म्हणजे ह्या लाईनचं मिनिंग आम्हाला नाही समजलं, बघ ही लाईन तुम्ही काय लिहिली ना आम्हाला नाही समजलं. तर याला काय करायचं, याला कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो. जसं की आता काय याच्यामध्ये बघा तुम्ही थोडं या गोष्टींकडे बघा, मी परत ड्राय रन करून तुम्हाला सांगणार आहे ह्या लाईनचा मिनिंग काय आहे. जसं की आता काय मी काय केलं, फॅक्ट = काय केलं मी फॅक्ट × i म्हणजे काय रे, i सगळ्यात पहिले काय 1 आहे, फॅक्टमध्ये सगळ्यात पहिले काय 1 आहे. मला सांगा 1 × 1 केल्यावर काय येणार आहे रिझल्ट माझा, 1 × 1 केलं तर माझा रिझल्ट काय येणार आहे, 1च माझा येणार आहे. नंतर काय झालं की आपला i इन्क्रीमेंट होऊन काय झाला 2 झाला, i इन्क्रीमेंट होऊन काय झालं 2, मग 2 <= 5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा खालची लाईन चालवा, खालची लाईन चालवा म्हणजे कोणती, जी मी काय केली ब्ल्यू पेनमध्ये लिहिलेली, स्काय कलरमध्ये लिहिलेली, जशी 2 × आता फॅक्टमध्ये आता करंट व्हॅल्यू काय 1च आहे आणि आयची करंट व्हॅल्यू काय 2 आहे. 1 × 2 केलं तर काय येणार आहे माझं 2 येणार आहे. माझे या दोन यांचा खेळ संपला का, 1 × 2 केला म्हणजे काय 2, या दोन यांचा खेळ संपला. आता पुढं काय आय इन्क्रीमेंट केला, आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे आपला 3, मग इथे चेक होईल की 3 <= 5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा फॅक्ट = फॅक्ट × i. फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू काय आहे, फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू आधी 1 होती, आता अपडेट होऊन काय झाली 2 झाली आणि 2 झाल्यानंतर तुमची 2 × तुम्ही काय करा आयची करंट व्हॅल्यू काय रे 3, आयची करंट व्हॅल्यू काय 3, 2 × 3 काय झालं तुमचं 6, म्हणजे फॅक्टमध्ये आता व्हॅल्यू काय झाली, आता व्हॅल्यू झाली 6, फॅक्टमध्ये व्हॅल्यू काय झाली आता 6 आपली झाली. नंतर तुम्ही आयला इन्क्रीमेंट केलं, आयला इन्क्रीमेंट करून काय झालं 3 झाल्यानंतर काय आहे 4 आहे, 3 झाल्यानंतर काय 4 आहे, आय इन्क्रीमेंट होऊन 4 <= 5 आहे का, इथं चेक होईल का रे 4 <= 5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा
फॅक्टमधली जी करंट व्हॅल्यू 6 इंटू आयची जी करंट व्हॅल्यू 4 यांचं मल्टिप्लिकेशन करून फॅक्टमध्येच अपडेट करून द्या. म्हणजे हा 6 इंटू काय करा तुम्ही, आयची करंट व्हॅल्यू काय 4 म्हणजे काय 24, ही व्हॅल्यू तुम्ही काय करा फॅक्टमध्येच परत अपडेट करून द्या. आणि तुम्ही फॅक्टमध्ये जर अपडेट केली तर ही 24 तुमची येईल आणि आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे, आय इन्क्रीमेंट होणार आहे तुमचा 5. आणि 5 झाल्यानंतर काय 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो चेक होईल. नंतर काय करा फॅक्ट इंटू आय, फॅक्ट इंटू आय म्हणजे फॅक्टमध्ये करंट व्हॅल्यू काय 24, 24 इंटू आय, आयमध्ये करंट व्हॅल्यू काय, आयमध्ये तुमची करंट व्हॅल्यू बघितली तर काय आयमध्ये करंट व्हॅल्यू काय 5 आहे, आयमध्ये करंट व्हॅल्यू काय 5 आहे. 24 इंटू 5 जर केलं तर तुमचा रिझल्ट काय येणार आहे 120. आणि 120 आल्यानंतर तुम्ही आयला परत इन्क्रीमेंट केलं, आयला इन्क्रीमेंट करून काय केलं 6 केलं, 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का नाही, म्हणजे लूप ब्रेक झाला. लूप ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या लूपच्या लास्टला येऊन, ह्या लूपच्या बाहेर येऊन, ह्या लूपच्या बाहेर येऊन तुम्हाला एकच स्टेटमेंट लिहायचं ते म्हणजे प्रिंट काय फॅक्ट करा. प्रिंट फॅक्ट केलं तर तुमचा जो 120 हा रिझल्ट आलेला आहे लास्टला, फॅक्टमध्ये जो 120 तुमचा लास्टला रिझल्ट आलेला आहे तोच काय तुमच्या आउटपुटमध्ये तुम्हाला दिसेल, तोच काय आउटपुटमध्ये दिसेल. आता तुम्ही म्हणशाल सर एवढं लिहिलं आहे तुम्ही पण आम्हाला समजल असं लिहा म्हणशील, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, एकच गोष्ट आहे. आता इथपर्यंत आले ना व्हिडिओला परत बघा, मी जसे जसे स्टेप लिहित गेलो ना तसं लिहित चला, तुमच्या जरूर काय लॉजिक इम्प्रूव्ह होईल आणि सगळ्या गोष्टी काय क्लिअर होऊन जातील. आलं त्यानंतर तर स्टेप वाईजच चालायचं, असं नाही का भाऊ व्हिडिओ लावून बसलाय आणि काही करतच नाही, असं नाही. कंटिन्युअसली तुमचं जे काम चालू आहे ते रिटर्न टाईप करत राहायचं साईड बाय साईड. तुम्हाला वाटलं की इथं पॉज घ्यायचं, पॉज घेऊन तुम्ही ती गोष्ट समजून घेऊन आणि मग पुढं चालायचं. असं नाही की भाऊ एक व्हिडिओ आला तो बघून टाकायचं, फक्त बघून टाकल्याने काय होत नाही, मेहनत घ्यावं लागते तुम्हाला, एक्सटर्नल नोट्स बनवा, ते कोडला टाईप करा, या गोष्टी तुम्हाला कंटिन्युअसली करावं लागतं. आलं ना. आता काय करतो मी, याला करतो मी टाईप आणि रन, याला काय करतो टाईप आणि रन करतो. तर काय करायचं रे आपल्याला, आपलं जे VS कोड आहे त्याला ओपन करून घ्यायचं, कारण आपण VS कोडमध्येच कोडिंग करतो आहे ना. आता आलं ना. आज कोणता डे, आपला डे आता 16वा दिवस येऊन गेला. तुम्ही म्हणजे सर 16 दिवसात तर काहींची सिरीज संपून पण जाते, म्हणजे तुम्ही 16 दिवस पायथॉन शिकवता, ते पण 1-1 तासाचे व्हिडिओ करावं लागतं भाऊ. काय आपल्याला पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवायचं, तर या गोष्टी होणारच आहे. आणि मी असं नाही की बरोबर पळवत चाललो आहे, क्वेश्चन पण त्या लेवलचीच घेतो आहे ना, क्वेश्चन पण घेतो आहे, प्रॅक्टिस पण घेतो आहे, वरून कन्सेप्ट पण समजवतो आहे. तर ऑब्वियसली टाईम तर लागेलच आपल्याला. आलं ना. आता काय फॅक्टोरियलचा प्रोग्राम मला करायचा आहे. काय करायचं, फॅक्टोरियलचा प्रोग्राम करायचा आहे. तर कमेंट कशी दिली मी, फॅक्टोरियल प्रोग्राम, फॅक्टोरियल प्रोग्राम, फॅक्टोरियल प्रोग्राम झालं. आता मी काय करतो की फॅक्टोरियल प्रोग्राम झाल्यानंतर आपली बॅटरी झाली लो, तर मी चार्जिंगला लावून घेतो. आता लगेच कुठे गेलं चार्जर, दोनच मिनटं चार्जिंगला लावतो मी. आपलं चार्जिंग चाललं पाहिजे, व्हिडिओ कसं काय शूट होईल. लागला का चार्जिंगला, चार्जिंग चालू आहे आपली. तर आता काय पुढचं फॅक्टोरियलचा प्रोग्राम आता आपण चालू करून देऊ. फॅक्टोरियलचा प्रोग्राम कसा आहे, मला युजरकडून नंबर घ्यायचा. आता तुम्ही म्हणशाल सर आधी 5 करून दाखवा आणि मग युजरकडून नंबर घ्या, म्हणजे आम्हाला कळेल सुद्धा. तर मी काय केलं, सगळ्यात पहिलं काय तुम्ही एक एम्प्टी डब्बा बनवा. मी तुम्हाला सांगितलं फॅक्ट नावाचा एक एम्प्टी डब्बा बनवला. त्याच्यात तुम्ही काय सांगितलं की फॅक्टमध्ये जेव्हा काहीच नाही ना, मी बघितलं की माझ्या एंड रिझल्टनं 1नी मल्टिप्लाय केलं ना, म्हणजे तो आपला फॅक्ट काय करणार आहे, लास्टचा रिझल्ट स्टोअर करणार आहे. आणि तुम्ही त्याच्यासोबत जर 1नी मल्टिप्लाय केलं तुमच्या एंड फॅक्टोरियलला काहीच इफेक्ट पडणार नाही, म्हणून तुम्ही फॅक्ट नावाचं व्हेरिएबल घेतलं. तुम्हाला जे नाव द्यायचं ते नाव द्या, पण मी काय केलं फॅक्ट नावाचं व्हेरिएबल घेतलं. त्याच्यात ॲक्च्युअली फॅक्टोरियलचा रिझल्ट तुमचा स्टोअर होणार आहे. तर जेव्हा काहीच नाही ना तेव्हा काय केलं मी 1 तिथं टाकून दिलं, टाकला. नंतर काय केलं मी, नंतर काय केलं I = 1 करून दिलं. I = 1 कशासाठी, की मी बघितलं की मला जर फॅक्टोरियल जेव्हा करायचं तर तो ॲक्च्युली तो नंबर कसा कॅल्क्युलेट होतो, 5 4 3 2 1 किंवा 1 2 3 4 5 यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 1 पर्यंत तो येणारच आहे. मग मी काय केलं 5 4 3
2 1 करण्यापेक्षा मी काय केलं 1 2 3 4 5 असं करून दिलं. काही फरक पडला का नाही? मग 1 पासून स्टार्ट केलं तर काय होईल ॲक्च्युली 1 पासून स्टार्ट करून दिलं म्हणजे आय इज इक्वल टू काय केलं मी 1 पासून स्टार्ट करून दिलं. आणि नंतर काय केलं मी की फॅक्ट नावाचं जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये मला एक लूप ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे की तुम्ही आयच्या व्हॅल्यूशी काय करताय मल्टिप्लाय करताय आणि हे ऑपरेशन किती टाईम तुम्हाला करायचं आहे. जेवढा तुमचा नंबर असेल जसं 5 फॅक्टोरियल असेल तर 5 पर्यंत करावं लागेल तुम्हाला. 100 फॅक्टोरियल असेल तर 100 पर्यंत तुम्हाला करावं लागेल. पण आता आपण 5 पर्यंतच विचार करतोय. तर सिम्पली काय करायचं तुम्हाला व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू काय 5 पर्यंत तुम्ही चला. आणि त्यानंतर बघा FACT फॅक्ट इज इक्वल टू FACT इंटू आय. आणि त्यानंतर फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आय इज इक्वल टू आय प्लस 1 आणि नंतर आपण काय बघितलं की या स्कोपच्या बाहेर येऊन जो फॅक्टोरियलला लास्टला तुमचा रिझल्ट असेल त्याला काय करायचं आहे आपल्याला इथे प्रिंट करायचं. तर प्रिंट कसं करता येईल प्रिंट काय करा तुम्ही की इथं मेसेज द्या आधी की फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर. काय मेसेज द्या की फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर आणि काय FACT फॅक्ट नाव इथे मी देऊन दिलं. तर बघा 5चा फॅक्टोरियल काय येतं रे 120. मग तो आपला बरोबर येतोय का नाही. येस फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर इज इक्वल टू काय कोलन काय आला आपलं काय आला 120 आपला आला. तुम्ही म्हणशाल सर हे सगळं खरं आहे. तुम्ही प्रोग्राम पण करून दाखवला त्याचं लॉजिक पण आधी समजावलेलं आहे. पण एकदा तुम्ही नेट ड्राय रन करून दाखवा म्हणजे कसं आहे की आमच्या कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होती. जसं की मी काय बघितलं की मला जर फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचं तर फॅक्टोरियल आपला चालत होता मी बघितलं जर मला 5 फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचं तर आपण कसं लिहू शकतो 5 × 4 × 3 × 2 × 1 हेच काय असतं आपलं 5 फॅक्टोरियल असतं. जर तुम्ही याला लिहिलं 1 × 2 × 3 × 4 × 5 तर रिझल्टमध्ये काय चेंज होणार आहे. याचा पण रिझल्ट 120 येणार आहे. याचा पण रिझल्ट काय येणार आहे 120 येणार आहे. तुम्ही लूपला 5 पासून स्टार्ट केलं असतं नंतर एक मायनस केलं असतं ते पण एक व्हॅलिड आहे. पण मी काय करतो इझी जावा म्हणून काय केलं 1 पासून स्टार्ट करून दिलं तर काही फरक पडणार आहे का माझं नाही. आन्सर दोघांचं काय येणार आहे सेमच येणार आहे. तर मी बघितलं काय करायचं स्पेसिफिक एक नंबर इन्क्रीमेंट करायचं मल्टिप्लाय इन्क्रीमेंट करायचा मल्टिप्लाय वरच्या विचार केला तर डिक्रीमेंट करायचं मल्टिप्लाय आय एकनी डिक्रीमेंट करायचं मल्टिप्लाय कशा वरच्या केसनी विचार केला तर. आणि खालच्या केसनी विचार केला तर काय एक तुम्हाला काय करायचं आहे इन्क्रीमेंट तुम्हाला करून द्यायचं. तर सिम्पली याचं जर तुम्हाला लॉजिक मी बघितलं की मी याला जर आय इज इक्वल टू स्टार्ट केलं आणि याला काय केलं आयनी एंडिंग केलं तर मला इन्क्रीमेंटवाला इझी जातं म्हणून मी इन्क्रीमेंटवाला इथं केलं. पण असं काही नाही की तुम्ही इन्क्रीमेंट एक प्रोग्रामला तयार करण्याचे खूप सारे वे. आता हे तुम्हाला मी काय सांगतो माहिती का याला याच्यासाठी ना खूप सारे इनबिल्ड गोष्टी पण आलेल्या आहे पायथॉनमध्ये बघा फॅक्टोरियलसाठी पण रिव्हर्ससाठी पण मी लॉजिक तुम्हाला समजवतोय. भरेल तुम्ही इन जनरल पायथॉन जरी शिकताय ना तरी तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही काय की पायथॉन ही काय फक्त शिकायचं म्हणून शिकताय. आता इनबिल्ड जो वे फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा तुम्ही पुढे गेले असेल तर रिकर्शनमध्ये पण तुम्हाला शिकवलं मी फॅक्टोरियलचा प्रोग्राम. फॉर लूपमध्ये पण एकदा शिकवलं फॅक्टोरियलचा प्रोग्राम. एकच गोष्ट मी परत का घेतो की तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट फिट झाले पाहिजे ती गोष्ट. आलं ना आय इज इक्वल टू काय केलं मी 1 पासून स्टार्ट केलं. मग आयचा एक डब्बा आहे जो मी बनवला नंतर एक फॅक्टचा डब्बा आहे तो पण बनवला. जर मी ह्या गिवन रिझल्ट 1 मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का नाही. म्हणून ही जी व्हॅल्यू होती काय फॅक्टवाली व्हॅल्यू. मग मी काय केलं फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय. मग आयमध्ये सगळ्यात पहिली काय व्हॅल्यू आहे 1 आणि 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. मग तुम्ही काय करा फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय म्हणजे काय फॅक्टमध्ये काय व्हॅल्यू आहे 1 इंटू आयमध्ये काय व्हॅल्यू आहे 1 इंटू 1 केलं तर काय येईल 1. नंतर काय केलेलं आहे मी नंतर बघितलं की मी आयला इन्क्रीमेंट केलेलं आहे. आयला इन्क्रीमेंट करून काय झाला 1चा 2 झाला. मग 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे तर तुम्ही काय करा फॅक्टमधली जी करंट व्हॅल्यू काय आहे 1
त्या 1चा मल्टिप्लिकेशन काय करा, फॅक्टमधली जी करंट व्हॅल्यू काय आयमधली जी करंट व्हॅल्यू काय 2, या 2 सोबत मल्टिप्लाय करा, तर 1 × 2 केलं तर काय येईल माझा 2 येऊन लागेल. नंतर काय केलं मी आयला इन्क्रीमेंट केलं, आयला इन्क्रीमेंट करून काय केलं 3 माझा झाला, तर 3 × वाढून आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 3, 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. मग 3 × 3 जर केलं, अरे तुम्ही म्हणशाल सर हे काय करताय तुम्ही, इथं 2 लिहिलेलं आहे फॅक्टमध्ये आणि मग तुमचं आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 3 झालेलं आहे. मग 2 × 3 केलं तर काय येईल तुमचं 6 येईल. नंतर 6 × 4 केलं तर काय येईल रे, इथं आय इन्क्रीमेंट होतं चेक होतं, आय इन्क्रीमेंट होतं चेक होतं. आता लॉजिकनुसार तुम्हाला कळायलाच असेल. 6 × 4 केलं तर 24, नंतर 24 × आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं रे, आता पहिला 3 झाला, नंतर 4 झाला, नंतर 5 झालं. आता 24 × 5 केलं तर काय येईल माझं 120 येईल. आणि आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं नंतर हे झालं, नंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 6 झालं. मग 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का नाही, नाही तर हा लूप काय झाला ब्रेक झाला, आणि ब्रेक झाल्यानंतर तुमची काय फॅक्टमधली लास्टला व्हॅल्यू आपली प्रिंट झाली. तुम्ही माझ्या सर हा पार्ट आहे तुम्ही खूप फास्ट घेऊन घेतला. फास्ट घेण्याचं रिझन काय की याच्या आधी मी लॉजिक समजावून बसलेलं, तर ऑब्व्हियसली एकदा मी एक रिव्हिजन म्हणून किंवा एक ड्राय रन म्हणून तुम्हाला मी एकदा सांगितलं, नाही तर कोडमध्ये काय आहे का जास्त नाही आलं नाही ना. तर हे झालं आपलं काय फॅक्टोरियलचा एक प्रोग्राम. आता पुढं आपल्याला बघायचं आहे फिबोनाची सिरीजचा एक प्रोग्राम. तर फिबोनाची सिरीज काय असते याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ आणि मग पुढच्या गोष्टी करू. PDF सगळे प्रोग्राम दिलेले, तर तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. आलं ना, माझ्यासोबत लिहायला सुरुवात करा बरं, नाही तर परत तुमचं मागचे जसं व्हिडिओ बघितल्यानं मागं जावं लागलं तुम्हाला, तसं जावं लागलं. तर फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम बघू आणि बाकीचे 2 प्रोग्राम पुढच्या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. फिबोनाची सिरीज स्पेलिंग चुकला असेल तर माफ करा. फिबोनाची सिरीज म्हणजे काय, जसं की आता मला काय करायचं आहे की 2 नंबर आहे, जसं की प्रिव्हियस 2 नंबरचे ॲडिशन नेक्स्ट नंबर असतो. म्हणजे की तुम्ही काय केलं, हा एक नंबर यांच्या दोघांचे ॲडिशन करून काय मिळेल मला 1. मग हा आणि हा एक करून काय मिळेल मला त्याचा पुढचा नंबर 2. हे आणि हे दोन्ही ॲड करून काय मिळेल मला पुढचा नंबर 3. हे दोन्ही ॲड करून काय मिळेल रे मला 5. हे दोन्ही ॲड करून काय मिळेल मला 8. म्हणजे मागच्या 2 नंबरचे ॲडिशन म्हणजे काय पुढचा नेक्स्ट नंबर. तुम्ही म्हणशाल सर -1 पासून पण स्टार्ट करू शकतो का, हो. मायनस आणि 1 केलं तर काय यांच्या दोघांची ॲडिशन काय झाली 0. हे दोन्ही ॲड करून काय आलं 1. नंतर हे दोन्ही ॲड करून नाही हे दोन्ही 0 झाले. मग हा आणि हा ॲड करून काय आला हा 1 आपला आलं. नंतर काय मागच्या दोन्हींची ॲडिशन केली काय आलं रे आपलं. मी हे 2 नंबर घेतले बघा आधी इनिशियलाइज करून, असं नाही का तुम्ही हेच घेऊ शकता. हे 2 नंबर मी आधीच घेतले, मग हे 2 नंबर घेतले, मग हे दोघांचे ॲडिशन करून काय आलं 0. मग हे दोन्ही ॲड करून माझे काय येईल 1. मग हे दोन्ही ॲड करून काय येईल 2. तुम्ही इनिशियलाइज स्टार्टिंग कशाने पण करू शकता, असं नाही की 0नी स्टार्ट केलं पाहिजे. फक्त मागच्या दोन्ही नंबरची जी ॲडिशन आहे तो काय पाहिजे नेक्स्ट नंबर पाहिजे. म्हणजे जसं की मी काय करतो, एक आपला घेतो, याच्यामध्ये काय घेतो एक लास्ट म्हणजे की हा लास्ट आणि एक आहे ना प्रिव्हियस, असे 2 काय करतो मी एक पॉइंटर म्हणू शकता किंवा काय म्हणू शकता तुमचं की ॲक्च्युअली जो व्हॅल्यू स्टोअर करते त्याला व्हॅरिएबल म्हणू शकता. 2 व्हॅरिएबल, पॉइंटर नाही बघा, 2 व्हॅरिएबल मी यांना म्हणू शकतो. तर लास्टमध्ये काय टाकलं मी, लास्टमध्ये समजा मला काय करायची अशी सिरीज प्रिंट करायची 0 1 2 3 4 2 आणि 3 करून इथं 5 येईल माझा. नंतर हे दोन्ही ॲड करून 8 अशी मला काय करायची सिरीज प्रिंट करायची. आणि मी सांगाल रेंज म्हणजे की काय मला रेंज काय की तुम्हाला 1 2 3 4 पर्यंत पाहिजे. 4 म्हणजे इथं ही जे आहे ती पहिले काय हा येईल रेंज 1 रेंज 2 रेंज 3 रेंज 4 अशी काय रेंज तुम्हाला किती पाहिजे, कुठपर्यंत तुम्हाला लूप चालायचं ते युजरकडून घेऊ आपण. आर नावाच्या व्हॅरिएबलमध्ये तो घेऊन घेऊ युजरकडून. प्रिव्हियसवाला जसं की मी प्रिव्हियस म्हणजे 1 म्हणजे हा दिलं, याला नाव काय दिलं मी, एकाचं नाव दिलं लास्ट आणि एकाचं नाव काय दिलं मी प्रिव्हियस नाव देऊन दिलं. काय दिलं लास्ट आणि प्रिव्हियस नाव देऊन दिलं. आता मला काय करायचं पुढचा नंबर ना, पुढचा नंबर म्हणजे काय करंट नंबर म्हणजे आता मी इथं आहे आणि हा काय करंट नंबर आहे. तर हा काय झाला या दोघांची ॲडिशन आहे म्हणजे काय लास्ट प्लस काय प्रिव्हियस, काय लास्ट प्लस प्रिव्हियस. आणि हे काम आपल्याला कुठपर्यंत करायचं आहे, हे काम परत करायचं आहे ना. म्हणजे काम परत करायचं ते काय करतो आपण लूपमध्ये टाकतो. आणि लूपमध्ये टाकलं म्हणजे कसं व्हाईल समजा मी i = 1 पासून लूप स्टार्ट केला आणि कुठपर्यंत न्यायचं आहे मला i <= रेंज जेवढी असेल तेवढी, i <= जेवढी रेंज असेल तेवढी. समजा युजरकडून रेंज आली 4 तर 4 आपले पहिले सिरीज प्रिंट होईल. मग हे काम कसं होतं हे आधी लक्ष द्या. लास्ट प्लस प्रिव्हियस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मला सांगा, हा नंबर आहे तेव्हा लास्ट कोण राहील आपला 1 राहील आणि प्रिव्हियस कोण राहील हा राहील. म्हणजे मला लास्टमध्ये काय टाकावं लागेल प्रिव्हियस टाकावं लागेल आणि प्रिव्हियसमध्ये काय टाकावं लागेल करंट आपला टाकावं लागेल. म्हणजे
ही लाईन काय लिहिली सर तुम्ही, ही नीट एक्सप्लेन करा. आणि मग तुम्ही ना मला माहिती की ही रेंज आहे ना आपली कंटिन्युअसली प्रिंट पण करायची, करंट नंबर आपल्याला प्रिंट पण करायचा आहे, तर CUR करून द्या. इथपर्यंत तर समजलं आहे सर, पण ही लॉजिक नीट समजा असं तुम्ही म्हणशाल. तर आता हे लॉजिक कसं समजायचं, ह्या लॉजिकला आता मी काय करतो, इथं लिहितो आपलं पूर्ण लॉजिक. दिसतंय का, दिसतंय का इथं लॉजिक, का इथं समजू. जसं की मी एक ब्लॉक बनवलं, हा झाला लास्टवाला ब्लॉक, आणि इथे एक ब्लॉक बनवला प्रिवियसवाला ब्लॉक, आणि हा ब्लॉक झाला आपला करंटवाला ब्लॉक. असे 3 ब्लॉक मी बनवले, लास्ट प्रिवियस करंट. याला थोडंसं मी काय करतो, रिमूव्ह करतो याच्यामधून, हा थोडा खाली लिहितो मी. मला सांगा सगळ्यात पहिलं काय झालं, सगळ्यात पहिलं काय झालं, 0 हा लास्ट आहे, 0 काय आपला लास्ट आहे. हे तुम्ही काय आधीच सांगून दिले प्रोग्रामिंगमध्ये. प्रोग्राम इनिशियलाइज किंवा स्टार्ट करताना तुम्ही 0 घेऊ शकता, -1 तुम्हाला जे नंबर पाहिजे तुम्ही ते लास्ट आणि प्रिव्हियसमध्ये टाकू शकता. पण लास्ट आणि प्रिव्हियसची ॲडिशन करून आपला पहिला नंबर येईल आलदेनात, म्हणजे दुसरा नंबर येईल. जसं की लास्ट आणि प्रिव्हियस आपण केलं तर 0 + 1 केलं तर काय येईल रे, माझा 1 येईल. मग नंतर काय केलं मी, इथं एक, इथं एक, इथं एक, म्हणजे काय आता मी काय केलं माहिती का, ह्या लाईननुसार काय केलं माहिती का मी, हा लास्ट हा करंट नंबर आहे, तुम्ही प्रिंट केला 1 आपला येऊन गेला, इथं 1 तुमचं प्रिंट झालं. पण आता काय या दोघांची ॲडिशन काय करू, करंट आला. पण आता मला पुढचे नंबर पण प्रिंट करायचे नाही, 3, 5, 8 हे पण प्रिंट करायचे. तुम्ही काय करा माहिती का, याला इकडं आणा आणि याला इकडं आणा. म्हणजे काय मला सांगा, 0 + 1, 0 + 1. आता काय झालं रे, हा 1 इकडं आला, इथं 1 राहिला बघा तुमचं, 1 1 2 राहिलं आपलं. हा 1 इकडं आला आणि करंटवाला 1 इकडं आला, तर माझं 1 1 ॲड केलं तर 2 मिळेल का मला. हो 2 मिळालं मला. का 2 मला मिळालं, म्हणजे तुम्ही 2 कसं काय आलं, 0 + 1 केलं आणि 1 केलं, या दोघांना मी इकडं आणलं, तर लास्टमध्ये हा गेला ना, लास्टमधले हा प्रिव्हियसवाला गेला, तर लास्टमध्ये काय झालं आपला प्रिव्हियसवाला चालला गेला, आणि प्रिव्हियसमध्ये काय चालला गेला, करंट चालला गेला. नेक्स्ट इटरेशनला जर मला नंबर प्रिंट करायचे, जसं 2 मला प्रिंट करायचं, तर काय हा 1 आणि हा करंट आलेला 1, हा 1 आणि जो आपला प्रिव्हियसवाला 1 आहे, हे दोघं पाहिजे ना. मग मला असं ॲड करून चालेल का नाही, मग लास्टवाल्याला काय करावं लागेल, मला प्रिव्हियसला द्यावं लागेल, आणि करंटवाल्याला त्याला काय द्यावं लागेल, मला करंटवाल्याला काय द्यावं लागेल, मला प्रिव्हियसमध्ये काय टाकावं लागेल, तुमचा करंटवाला टाकावं लागेल. जसं मी इथं केलं, तर 1 आणि 1 ॲड करून काय झालं, माझा 2 झालं. नंतर पुढं काय झालं, मी परत याला इकडं आणलं, परत इकडं आणलं 2ला, आणि हा करंटवाला जो प्रिव्हियसवाला आहे त्याला काय केलं मी, प्रिव्हियसवाल्याला काय केलं मी इकडं आणलं, तर हे काय होतील, हा 1 इकडं आला, हा 2 इकडं आला, या दोघांची ॲडिशन काय 3, तर काय 3 आपलं प्रिंट झालं. अशी जेवढी पाहिजे तुम्ही काय तेवढी सिरीज आपली प्रिंट करू शकता. तर इथं बघा तुम्ही 0 आणि 1 पासून स्टार्ट केलेली होती, 1 2 3, समजा मी 3 पर्यंत चालवलं, तर काय रेंज 3 पर्यंत दिली, तर 3 पर्यंत काय माझे सगळे नंबर काय होतील, एक 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 करून प्रिंट होतील. हेच काय झालं आपलं फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम, की मागच्या 2 नंबरची ॲडिशन म्हणजे काय नेक्स्ट नंबर असतो. आले ना, हे 2च प्रोग्राम आता डिस्कस करणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये मी घेणार आहे सम ऑफ डिजिट आणि आर्मस्ट्राँग नंबर. तसं आजच्या लेक्चरमध्ये प्लॅन होता माझा, पण आजचं लेक्चर आहे आपलं किती मिनिटाचं आहे झालं आत्तापर्यंत बघा 28 मिनिटाचं इथंच होऊन गेलं आहे. आता याला टाईप करून काय 30-35 मिनिटाचं होऊन जाईल. आलं ना, माझं टार्गेट आहे की 40 मिनिटाच्या जास्त आपला व्हिडिओ गेला नाही पाहिजे. ठीक आहे की 2-2 प्रोग्राम करू आपण. हे 2 झाले, सम ऑफ डिजिट आर्मस्ट्राँग नंबर 2 घेऊन घेईल, आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, ॲक्च्युली जे आपल्याला करायचं काम, काय काम करायचं आहे, व्हाईल लूप आपण कसं कलेक्शनमध्ये यूज करतो ते तुम्हाला मी सांगा. आलं ना. आता याला काय करतो मी, की हे झालं आहे आपलं, याला मी आता नवीन याला कमेंट आउट करून देतो, कंट्रोल ऑल. कमेंट आउट कसं करतं, सिलेक्ट करा आधी आणि कंट्रोल/. तर काय आपलं हे सगळे कमेंट आउट झाले. आता पुढचा जो प्रोग्राम आहे तो कोणता आहे आपला, पुढचा जो प्रोग्राम आहे काय, फिबोनाची सिरीज. मी काय बघितलं फिबोनाची सिरीजमध्ये, की लास्टचे 2 नंबरचे ॲडिशन काय असतो, नेक्स्ट नंबर असतो. काय युजरकडून मला काय करावं लागलं, इथं एक रेंज घ्यावं लागेल, आर नावाच्या व्हेरिएबलमध्ये रेंज घेत होती. इनपुट हे तुम्हाला कितीपर्यंत पाहिजे इनपुट, मग इनपुट जे येणार आहे त्याच्यासाठी काय माहिती टाईप कास्टिंग करावं लागेल, कारण ते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असते. एंटर रेंज काय घेतली मी, रेंज घेतली युजरकडून, आणि त्याला काय केलं मी, इंट नावाच्या काय केलं,
इंट नावाचं फंक्शन घेऊन काय केलं, त्याला टाईपकास्ट करून घेतलं मी, आणि टाईपकास्ट करून काय झाला, तो आपला चेंज झाला. हा झाली ही रेंज आहे, ही रेंज झाल्यानंतर मी त्याचा टाईपकास्ट चेंज करून काय केलं, इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. आणि कन्वर्ट केल्यानंतर मला काय करायचं मला करायचं इनपुट जे आलेले ते घेतलं मी बघितलं की मला 2 याची गरज आहे. एक म्हणजे लास्ट, त्याच्यात 0 आपला राहील, आणि एक म्हणजे काय प्रिव्हियस म्हणजे काय 1. असं हे 2 नंबर आपले झाले. आता मला काय करायचं आहे की मला हे समजलं की मला व्हाईल लूप एक लावा लागणार आहे. व्हाईल लूपमध्ये काय i <= r पर्यंत मला घ्यायचं आहे. काय r पर्यंत घ्यायची, जेवढी रेंज आहे तिथपर्यंत काय करायचं मला लूपला चालवायचं आहे. नंतर मी बघितलं की मला काय करायचं आहे, करंट = लास्ट प्लस 2 नंबरची ॲडिशन काय असते, लास्ट प्लस प्रिव्हियस करून मला या काय करायचं आहे, प्रिंट कशाला करायचं आहे, मला की या करंट नंबरला प्रिंट करायचं, करंट नंबरला प्रिंट करायचं. आणि मी बघितलं जर अजून मला पुढचे नंबर प्रिंट करायचे त्याच्यासाठी काय करावं लागेल, लास्ट = प्रिव्हियस टाका तुम्ही, आणि प्रिव्हियसमध्ये काय टाका तुम्ही, करंट टाकून द्या, आणि परत तुमचा काय करा लूप हा चालवा. आणि हा लूप झाल्यानंतर तुमचा प्रोग्राम काय होतो, इथे एंड होतो. काय होते, पूर्ण प्रोग्राम एंड होतं. याला आधी रन करून बघू आपण. त्याचं रन करायचं आहे आपल्याला. इथे काय झालं, यांना वेगवेगळ्या लाईनमध्ये यावं मी बनवतो. लास्ट 0 आणि काय प्रिव्हियस 1. यांना काय केलं मी परत केलं, एंटर रेंज असा मेसेज आला. पण आता मला काय करायचं आहे की असं टर्मिनल ओपन करावं लागेल आपल्याला. युजरकडून इनपुट घेतो तर मला कुठं जावं लागेल, टर्मिनलमध्ये जावं लागेल. आणि आजच्या जे फाईलचं नाव आहे काय, पायथॉन काय 16.py. द एंटर रेंज मला पहिल्या 3 नंबर पाहिजे रेंजमधले, आणि यांना काय तुम्ही प्रिंट करा. तुम्ही म्हणशाल सर इथं आहे तर तुम्ही इनिशियलाइजच केला नाही. आयला काय करा तुम्ही, i = 1 पासून स्टार्ट करून द्या. आयला काय करा 1 पासून स्टार्ट करा. मग आयला तुम्ही डिफाईनच केलं नव्हतं, एरर ऑब्वियसली येणारच आहे तुमचं. मी काय केलं, याला काय केलं, क्लिअर केलं, कट केलं पूर्ण स्क्रीनला. ओपन करतो मी, इथे टाकलं मी पायथॉन 16.py. एंटर रेंज मी काय टाकलं 3 टाकलं. तर इथं बघा इन्फानाईटमध्ये लूप चालला गेला. आता इन्फानाईटमध्ये का गेला कोणी सांगू शकतं का इन्फानाईटमध्ये का गेला, मला सांगा. आय आपला काय रे, आय आपला काय, i = 1 पासून मी लूपला स्टार्ट केलेले. 1 <= रेंज आहे का, रेंज म्हणजे काय तुमचं 1 पासून स्टार्ट करताय, आणि रेंज म्हणजे काय r <= 3 आहे का, आहे का नाही मला चेक करायचं आहे. पण तुम्ही इथं काही सांगितलंच नाही ना. पुढची गोष्ट म्हणजे काय, ही गोष्ट सांगितलीच नाही की काय आयला तुम्हाला इन्क्रिमेंट करावं लागेल. आयला काय करावं लागेल, इन्क्रिमेंट पण करावं लागेल. आणि इन्क्रिमेंट केल्यानंतर कारण काय झालं, 1 ऑलवेज <3 होता. मग त्याने काय केलं, इन्फानाईटमध्ये चालला गेला. मग तुम्ही जर तिथे इन्क्रिमेंट लावेल नसेल तर कळणारच नाही ना की लूप ब्रेक होतोय का नाही, आलं ना. म्हणून काय i = i+1 पण आपल्याला लावावं लागेल. हा पूर्ण प्रोग्राम मी एकदा ड्राय रन करून दाखवतो तुम्हाला. इथे मी यांना क्लिअर करतो. मी याला काय करतो, पायथॉन 16.py एंटर रेंज केलं तर काय 3 मी टाकलं तर बघा 1 2 3 आपले प्रिंट झाले. ते म्हणजे इन्फानाईटवाला एरर कसं काय काढलं तुम्ही हे पण तुम्हाला सांगतो, आणि पूर्ण कोड एकदा ड्राय रन करून पण दाखवतो. आलं ना. आता मला काय याला ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघा एंटर रेंज युजरकडून मला काय घ्यायची, एक रेंज घ्यायची स्पेसिफिक. तुम्हाला किती रेंजपर्यंत नंबर पाहिजे तर त्यांनी सांगितलं की मला पहिले 3 नंबर पाहिजे. मग पहिले 3 नंबर म्हणजे कशावरून सांगितलं तुम्ही की 0 आणि 1 तुमचे हे काय 1 2 तुम्ही एक व्हेरिएबल बनवले, एक म्हणजे लास्ट आणि एक म्हणजे तुम्ही काय प्रिव्हियस, आणि एक तुमचा नवीन नंबर जो येणार आहे तो काय करंट नंबर तुमचा असणार आहे. लास्ट, प्रिव्हियस आणि करंट असे 3 मी काय बनवले व्हेरिएबल बनवले, ज्यामध्ये तुम्ही हे सांगितलं की लास्टमध्ये काय रे 0 आहे, प्रिव्हियसमध्ये काय रे 1 आहे, आणि करंटमध्ये तुम्ही काय सांगितलं की या दोघांची ॲडिशन काय 0 + 1 केलं तर काय येणार आहे 1 माझा येणार आहे, काय येणार आहे 1 येणार आहे. नंतर मी तुम्ही सांगितलं की रेंज म्हणजे 3 पर्यंत तुम्हाला पाहिजे, म्हणजे आरची व्हॅल्यू तुमची राहणार आहे 3, आणि एक राहणार आहे तुमचा आय जो काय करणार आहे एक स्पेसिफिक काम चालवणार आहे. हे लूपमध्ये काय ही गोष्ट तुमची चालवणार आहे, कशामुळे चालणार आहे आयमध्ये.
आणि तुम्ही काय सांगितलं की आय इज इक्वल टू 1 पासून तुम्ही स्टार्ट करा. आय इज इक्वल टू 1 पासून तुम्ही स्टार्ट करा आणि ते चेक करा की 1 लेस दॅन इक्वल टू काय, 1 लेस दॅन इक्वल टू तुमचं रेंज आहे का किंवा आर आहे का. मग तुम्ही बघितलं 1 लेस दॅन इक्वल टू आर म्हणजे हो आहे, 3पेक्षा तर कमी आहे. मग तुम्ही काय करा, लास्ट प्लस प्रिव्हियस करा. लास्ट प्लस प्रिव्हियस म्हणजे काय, 0 + 1 करा. तुमचं करंटमध्ये काय आला, 1 तुमचा आला. त्या 1ला काय करा तुम्ही इथं प्रिंट करा आणि प्रिंट झाल्यानंतर तुम्ही काय करा, अजून एक ब्लॉक बनवा आणि अजून एक ब्लॉक बनवा. त्याच्यामध्ये काय लास्ट एक असेल तुमचा, एक असेल तुमचा प्रिव्हियस. तर तुम्ही काय करा, हा इथं टाका, हा इथं टाका, हा 1 इकडं आला, हा 1 इकडं आला आणि 1 आणि 1 ॲड करून तुमचं काय मिळणार आहे तुम्हाला, करंट तुम्हाला मिळणार आहे. 1 आणि 1 ॲड करून करंट काय मिळणार तुमचं, या दोघांची ॲडिशन म्हणजे काय 2. तर माझा 2 काय करंटमध्ये येणार आहे. म्हणून माझा पहिल्यांदा काय प्रिंट झाला, पहिल्यांदा माझा 1 प्रिंट झाला जी करंटमध्ये व्हॅल्यू होती ती. आणि नंतर काय केलं की करंट प्रिंट झाल्यानंतर तुम्ही काय केलं, जे लास्टमध्ये आता जी व्हॅल्यू आहे ना, म्हणजे तुम्ही काय करा, जी लास्टमध्ये जी व्हॅल्यू ना ती गेली, तीच संपला विषय. तुम्ही काय करा, आता प्रिव्हियसमधली व्हॅल्यू लास्टमध्ये टाका आणि करंटमधली व्हॅल्यू काय करा प्रिव्हियसमध्ये टाका. आणि हेच काम काय केलं मी, करंटमधली व्हॅल्यू प्रिव्हियसमध्ये टाकली आणि या दोघांची ॲडिशन करून काय तुम्हाला आता करंट मला मिळणार आहे. आणि हा मिळणार कशामुळे की तुम्ही आयला इन्क्रीमेंट केलं आहे. आय इन्क्रीमेंट करून काय झालं तुमचा 2. मग 2 लेस दॅन इक्वल टू 3 आहे का, हो आहे. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं आता 2 झाला. 2 लेस दॅन इक्वल टू 3 आहे का, आहे. तुम्ही काय करा, या दोघांची ॲडिशन करा, लास्ट प्लस प्रिव्हियस. लास्ट प्लस प्रिव्हियस म्हणजे आता लास्टमध्ये काय व्हॅल्यू आहे, हा झाला 1 आणि हा 2, यांची ॲडिशन करून काय मिळालं 2. या 2ला तुम्ही प्रिंट करा. आता काय झालं 2 प्रिंट झाला. परत तुम्ही काय केलं की आयला इन्क्रीमेंट केलं. आयला इन्क्रीमेंट केल्यानंतर तुम्ही बघा आयला इन्क्रीमेंट करण्याच्या आधी पण तुम्ही काय केलं की आता जी व्हॅल्यू आहे, आता जी व्हॅल्यू काय, जी प्रिव्हियसमध्ये जी व्हॅल्यू आहे तुम्ही त्याला काय करा लास्टमध्ये टाका. प्रिव्हियसमध्ये काय 1 आहे आणि जी करंटमध्ये व्हॅल्यू आहे त्याला काय करा तुम्ही प्रिव्हियसमध्ये टाका. तर इथं काय घेतलं मी, करंटमध्ये काय 2 आणि यांच्या दोघांची जी ॲडिशन आहे ती करण्याआधी तुम्ही काय करा, आयला इन्क्रीमेंट करा. आय इन्क्रीमेंट करा काय करा 3. मग इथं 3 लेस दॅन इक्वल टू 3 आहे का, हो आहे. आहे तर तुम्ही काय करा, या दोघांची ॲडिशन करा. ॲडिशन करून काय मिळालं 1 आणि 2ची ॲडिशन करून 3. तुम्ही तर 3ला काय करा प्रिंट करा आणि नंतर तुम्ही काय करा परत लास्ट आणि प्रिव्हियस तुम्ही करू शकता. पण आयला इन्क्रीमेंट केल्यानंतर तुम्ही बघा, आयला इन्क्रीमेंट केलं तर काय होईल 4. 4 लेस दॅन इक्वल टू 3 आहे का, नाही. म्हणजे तिथेच काय होईल, लूप ब्रेक होऊन जाईल आणि तुमचं आउटपुट काय आला रे 1 2 3 अशीच तुमची सिरीज प्रिंट झाली. आलं ना, अशी सिरीज तुमची प्रिंट झाली. आलं ना. तर हे झालं तुमचं काय बेसिक प्रोग्राम फिबोनाची सिरीजचा. आता आपल्याला अजून खूप सारे प्रोग्राम डिस्कस करायचे. तसं सम ऑफ डिजिट आर्मस्ट्राँग नंबरला पण मी घेऊ शकलो असतो, पण हे 2 प्रोग्रामच तुम्हाला आता जास्त जड वाटले असेल, कारण की पायथॉनमध्ये येतं आहे इनिशियली खूप इझी गोष्टी राहतात आणि मधूनच लॉजिकल प्रोग्राम जर टाकले तर हार्ड वाटू शकतं तुम्हाला. तर आजचा दिवस एवढाच आहे. या प्रोग्रामला व्यवस्थित ट्राय करा, व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित समजा, लिहा आणि लॉजिकली क्लिअर व्हा आणि मग पुढच्या गोष्टी स्टार्ट करा. तर सम ऑफ डिजिट आर्मस्ट्राँग नंबर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. लेक्चर वाढले तरी चालतील पण काम आपलं परफेक्ट झालं पाहिजे. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.